हॅलो गाईज, तर माझं नाव पूजा आहे आणि हेच ते सुंदर दृश्य आहे जे बघण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घालून इथपर्यंत आले. तर हे आपलं खडकवासला डॅम आहे, तुम्हाला माहीतच आहे. पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतं. तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की मी माझा जीव धोक्यात कसा टाकला. तर ही आहे धनश्री. ही पार मला धायरीवरून कसबा पेठेत घ्यायला आली होती आणि मला बोलली की मागे बस, काही नाही होणार, फक्त देवाचं नाव घे. कसं काय मी विश्वास ठेवू हिच्यावर. आता तुम्ही ज्या हँडसम मुलाला बघताय तो आहे दत्ता. तर म्हणतात ना, मुलं कुकिंग करताना खूप सेक्सी दिसतात. तर ते हे उदाहरण आहे माझ्या लाईफमधलं. तर खरंच सेक्सी दिसत होता. त्यांनी वेजीज बनवल्या होत्या, नॉनव्हेज बनवलं होतं, राईस बनवला होता, सगळं स्वतःनी बनवलं होतं. आणि हाऊस पण एवढं मेंटेन ठेवतो ना तो, बापरे, खूप खूप सही वाटतं त्याच्या रूममध्ये. छान वाईब येतात, पॉझिटिव्ह वाईब येतात. तर मला तर खूप आवडतं. आणि हा आमचा टकलू पंकू. तर असं करून आम्ही खूप लेट निघालो होतो. आम्ही त्याची वाट पाहिली, आम्हाला सगळ्यांना धोका दिला. फायनली आम्ही खडकवासल्यासाठी निघालो होतो, पोचलो आणि मला तिच्याच गाडीवर बसवलं होतं मागे, की बाबा तू बस, तुझं काही होऊ दे, आम्हाला काही परवा नाही, तू बसून राहा तिच्या गाडीवर. तर हाच परत आम्ही आल्यावर खूप सुंदर असा व्ह्यू बघितला आम्ही. आणि ॲक्च्युली धनश्रीने खूप छान ड्रायव्हिंग केली, म्हणजे सिरियसली खूप सही केली. वाटलं नाही की 2 महिन्यापासून ती गाडी शिकते. म्हणतात मुलींना गाडी येत नाही, पण येते यार, गाडी येते आम्हाला पण. तर हाच तो व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे क्लाउड्स आणि ते सगळं खूप सही सुंदर मॅच झालं होतं. मी फक्त चहा पिण्यासाठी आणि व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी जाते कुठं पण. मला तिथं बसल्यावर ना एक वेगळ्या प्रकारची शांतता मिळते, ते जे मी कोणाला सांगू पण शकत नाही आणि काहीच डिस्क्राईब नाही करू शकत त्याला. ते आतमधली फिलिंग आहे ना, तशी आहे. तर याने माझा व्हिडिओ बिघडून टाकला आणि कुत्र्याला पण शूट केला, बट इट्स ओके. छान वाटतं मला डॉगी वगैरे. वडापाववर गप्पा चालल्या होत्या यांच्या. हा दत्ता खूप जास्त ज्ञान देतो लोकांना आणि चांगलं पण बोलतो, असं नाही काही वाईट सांगतो, पण खूप छान बोलतो, सांगतो. तर हे आहेत आमचे काही शॉर्ट्स, फोटोज, असे खूप भारी आम्ही एन्जॉय केला. एक एक 2-3 तासात आम्ही खूप छान एन्जॉय करतो. कमी लोकं असो, जास्त लोकं असो, आम्ही कधीच बिना एन्जॉयचे कुठं गडवरून खाली येताना मी ड्राईव्ह केली आणि मी हे ना, ही फिलिंग डिस्क्राईबच नाही करू शकत की मला किती आनंद होतो. ते पाऊस, धुकं वातावरण खूप खूप सही वाटतं आणि मला ते नाही सांगता येत, शब्दात मांडता नाही येत. होप यू गाईज लाईक माय व्लॉग. थँक